बोलणार आहोत, पण आपले पाहुणे मनीष ओवळे, प्रवीण पाटील, अमित माळी, रोशन मालुसरे आणि मनीष केणे या सर्वांचं आपण इथे स्वागत करतोय। मी सर्वांना विनंती करतो की त्यांनी स्वागत स्वीकारण्यासाठी स्वागत कक्षामध्ये यावं। मनीष ओवळे, प्रवीण पाटील, अमित माळी, रोशन मालुसरे आणि मनीष केणे सगळ्यांचं मनापासून स्वागत। आणि तन्मय 11 विंधणे विरुद्ध भूमी आणि अधिरा 11 फणस डोंगरी। अभिषेक, तुम्ही मगाचा विषय छेडला, पण बिल्डिंग उभी राहिल्यानंतर सगळ्यांना वाटतं मस्त बिल्डिंग बांधली, पण ती बिल्डिंग बांधताना किती कष्ट असतात आणि किती त्याचं नियोजन असतं, किती त्याच्यामध्ये पैसा खर्च होतो, या सगळ्या गोष्टीचा पण विचार आपण करायला पाहिजे। हा, नक्की बिल्डिंग बांधताना मेहनत तर खूप असते, पण बिल्डिंग बांधल्यानंतर तिचं प्रॉफिटही बघितलं पाहिजे। धावफलकावरती धावा आहेत, 2 धावा। फार चांगली स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेली आहे, आपण त्यांना धन्यवाद देऊया। आणि आता एका बाजूला उरण आणि दुसऱ्या बाजूला पेन। विंधणे म्हटल्यानंतर उरण तालुक्यातील संघ आहे आणि दुसऱ्या बाजूला फणस डोंगरी, ओमकार हरपाल आणि इतर चांगले खेळाडू। चांगला चेंडू होता, इथे आडव्या पट्ट्याने खेळायचा होता। गोलंदाज आपण पाहताय सुमित पाटील गोलंदाजी करतोय। फणस डोंगरी टीमने मनासाठी टॉस जिंकून पहिल्यांदा क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे। प्रदीप माळी यांच्याकडनं समालोचकांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे, त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद। कालही त्यांनी त्या ठिकाणी पारितोषिक दिलं होतं, त्याबद्दलही धन्यवाद। विंधणे आणि फणस डोंगरी 2 टीम आपण बघतोय, एका बाजूला उरण, दुसऱ्या बाजूला पेन। बॅटची कडा घेऊन चेंडू गलीमध्ये जातोय, आपण बघतोय इथे पहिल्या विकेटचं पतन आणि पहिला धक्का तन्मय 11 विंधणे टीमला मिळतोय, तो फणस डोंगरी या संघाकडून। बॅनरला चेंडू लागल्यानंतर प्रत्येक चेंडूसाठी लागणाऱ्या प्रत्येक चेंडूसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे। मागच्या टुर्नामेंटसाठी त्यांनी या टुर्नामेंटसाठी सगळ्या ज्या ट्रॉफीज आहेत त्या मुने दादांनी दिलेल्या आहेत, त्याबद्दल त्यांनाही मनापासून आपण धन्यवाद देऊया। आयोजकांच्या वतीनं आयोजकांची वरती ज्यांनी ज्यांनी प्रेम केलंय त्या सगळ्या दानशूर दात्यांचा मनापासून या ठिकाणी आम्ही त्यांच्या वतीनं धन्यवाद मानतो। आणि ही मॅच आपण बघतोय मैदानावरती, जिथे टॉस जिंकल्यानंतर जो निर्णय घेतलाय तो आतापर्यंत तरी पथ्यावरती पडलाय फणस डोंगरी संघाच्या। आपण बघितलं टिकेमाळी सर तर मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करतायत विंधणे टीमचे खेळाडू, पण गोलंदाजांनी त्यांना आता जखडवून ठेवलंय। गोलंदाज मोठा फटका इथे खेळायचा होता, पण क्षेत्ररक्षक येतो चेंडूच्या खाली, 1 धाव घेतली जाईल आणि या एका धावेच्या बरोबरीनं धावसंख्येमध्ये पुढे वाढ होतीये, धावा होत आहेत त्या 3। आमचे भोईर जे नडाळचे स्कोरर आहेत सुमित पाटील हा गोलंदाज आहे, तो फणस डोंगरी टीमचा। फलंदाज आकाश पाटील, चांगला फटका, बॅकफुट लाईन खेळायचं होतं, पण आपण मगाशी एका चांगल्या गोष्टीचा उल्लेख केला की जो एंड आहे रिव्हर्स शिप मारताना जो एंड आहे त्या दिशेनं चेंडू जात आहे सहज, आणि आपण जर आता पाहिलं ऑनसाईडला एवढे मोठे फटके बसत नाहीयेत आणि त्याचा विचारही या ठिकाणी करणं गरजेचं आहे। मागच्या मॅचीत तसा विचार करणं गरजेचं होतं किरण पवारला। गोलंदाज हलक्या हाताने कट केलाय, मस्त स्टायलिश फटका, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पण नाही पकडू शकले झेल, प्रयत्न केला परंतु त्याच्यामध्ये असफलता मिळालेली आहे त्या क्षेत्ररक्षकाला। 4 धावा धावफलकावरती। गोलंदाज नाराज झालाय बघा, कारण फटका तसा ताकद नव्हती लावली, थोडी जरी ताकद अजून म्हणजे कणभर म्हणतो ना आपण, कणभर ताकद जरी जास्त लावली असती तरी हा फटका सीमारेषेच्या बाहेर गेला असता। टायमिंग बरोबर जुळलेलं, झेल सुटला आणि गोलंदाज तिथेच नाराज झाला। हा नक्कीच, परंतु पहिल्या षटकामध्ये केवळ 4 धावा देताना 1 विकेट त्यांनी मिळवली आहे गोलंदाजांनी। आपण बघितलं टिकेमाळी सर तर पहिलं षटक
एक विकेट. आता ही जर झेल पकडली असती तर 2 विकेट झाल्या असत्या पहिल्या षटकात 4 धावा देताना. येस, शुभम कदम आणि दुसरे अंपायर विलास कदम. कदम बंधूंची जोडी मैदानावरती आपण बघतो, एक आपट्यावरून आणि एक देवळोलीवरून. मी मगाशी म्हणालो की एखादा विधानसभेचा मतदारसंघ कमी पडेल, पण तेवढे आयोजक आहेत. तांबाटी पासून ते सासगाव पासून तिकडे बेलवली पर्यंत आणि इकडे बलवली पेन पर्यंत, म्हणजे तुमचा रायगड आणि मावळ एक जरी केला 2 लोकसभेचा तोही कमी पडेल, एवढे आयोजक आहेत या स्पर्धे. म्हणजे त्याला सहकार्य करणारे सगळे साथीदार. अंकित मालुसऱ्यांना धन्यवाद देतो मी मनापासून. याच्यावरून एक लक्षात येते की समालोचकांमध्ये किती एकी आहे, समालोचकांमध्ये किती प्रेम आहे, समालोचकांमध्ये किती असलेलं आहे स्नेह. त्याच्यामुळे एकत्र येऊन फक्त एकत्र नाही यायचं, एक काहीतरी प्रोग्राम करायचा आणि तो त्यांनी मॅच चा प्रोग्राम केलेला आहे. हा नक्कीच, आणि सक्सेसफुल केलेला आहे. कारण पहिल्यांदा मी म्हणालो की मैत्री चषक मोपाड्यामध्ये आयोजित केली, त्यानंतर तुमच्या सावळ्याच्या मैदानावरती एक मोठी स्पर्धा आयोजित केली, आणि ही नाईट स्पर्धा आयोजित करणं म्हणजे फार जिकरीचं काम असतं. ते सक्सेस केलं, त्याबद्दल धन्यवाद. 48 संघ बोलवणं म्हणजे खाऊ नाहीये. 48 संघांना आमंत्रित केलंय. या 4 रात्रींमध्ये 48 संघ या मैदानावर खेळणार म्हणजे ही फार मोठी उपलब्धी आहे. हो नक्कीच, आणि इथे पहिलं षटक संपलंय. 4 धावा धाव फलकावरती आलेल्या आहेत. आपण पाहताय पहिल्या षटकामध्ये पहिल्या विकेटचं पतन आणि 4 धावा. बॉलर रिव्हर्स खेळायचं होतं. गोलंदाज यावेळेला बंटी घरात. रिव्हर्सचा फटका खेळायचा होता, पण पाहिलं टीके सर. स्ट्रायकर एंडला उभे आहेत फलंदाज आकाश पाटील, आणि नॉन स्ट्रायकर एंडला उभे आहेत अनिकेत जोशी. तुम्ही 48 टीमा म्हणताय, हे समोर महाशय आहेत ना, त्यांनी 70 टीमा आणल्या होत्या. 56 टीम, 56 टीम आपण बघितलं भरोशाच्या मैदानावरती. धावफलकावरती धावा 4, आणि इथे मात्र चेंडू सीमारेषे पलीकडे. चांगला चेंडू होता, परंतु थोडा अनबाउन्स. आपण मगाशी विचार केला टिकेमाळी सर की आउटफील्ड आहे, अचानक बाउन्स करतंय आणि त्याचा परिणाम क्षेत्ररक्षकाला भोगावा लागला. चेंडू सहज होता, पण तो अचानक त्यानं उसळी घेतली. नाही, हे फटके आहेत ना, हेच फटके या मैदानावर मारले गेले पाहिजेत. तुम्ही जर ताकद मारून जर षटकार मारण्याचा प्रयत्न केला तर झेलबाद होण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे थोडी ताकद लावायची, थोडा क्षेत्ररक्षकाच्या पुढ्यात चेंडू टाकायचा, आणि आउटफील्ड म्हणजे फास्टच्या बरोबर टणक आहे, त्यामुळे चेंडू सीमारेषे पलीकडे जातो. हा नक्की, त्याचा प्रत्यय आपण या ठिकाणी. पाहुणे मला असं वाटतं निघालेले आहेत. रिया, प्रदीप माळी आणि प्रदीप माळींचंही मनापासून आपण धन्यवाद व्यक्त करूया. जय गायकर द्रोण झोन. हा द्रोण कॅमेरा मला असं वाटतं जय गायकर इथे ऑपरेट करतायत. बॅटची कडा घेऊन चेंडू गलीमध्ये पुन्हा एकदा झेल निसटतो. इथे बघा आपण 2 झेल आतापर्यंत या फणस डोंगरी टीमच्या खेळाडूंनी सोडलेले आहेत. एक मिड विकेटला, त्यानंतर आता गलीमध्ये. क्षेत्ररक्षण फार महत्वाचं आहे. क्षेत्ररक्षण या ठिकाणी आपण थोडंसं खराब पाहिलं आतापर्यंत. 2 झेल निसटले आणि धावफलकावरती धावा झाल्यात त्या 8 धावा. 8 धावा. शांत असं वातावरण, प्रेक्षकांनी कचाकच भरलेलं मैदान, प्रेक्षकांची तुडुंब गर्दी या उसराईच्या मैदानावरती आपण पाहताय. मोठा फटका. इथे पुन्हा एकदा टायमिंग चुकतंय. असं वाटलं मिड ऑनच्या दिशेने चेंडू जाईल, पण लॉंग ऑफच्या रिझर्व्हमध्ये चेंडू गेला. 1 धाव या चेंडूवरती मिळतीये. एका धावेच्या बरोबरीने टीमची धावसंख्या केवळ 9 धावा. ठीक आहे म्हणजे सर, किमान 45-40 धावा तरी होणं गरजेचं आहे या मैदानावरती. ते विंदणे संघासाठी एक चांगला सामना प्रेक्षकांना दाखवायचा असेल तर. नाही, नक्की धावा यायला पाहिजे, तेव्हा तर गोलंदाज रोखू शकतील या धावा कमी येत आहेत. रिव्हर्सिपचा अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होतोय. गोलंदाजीची धार मात्र चांगली आहे. फणस डोंगरी खूप लांबून आले. तुम्ही म्हणालात की एक उरण तालुक्यातील संघ आहे, एक पेण तालुक्यातील संघ आहे, परंतु हे दोन्ही संघ आपापल्या एरियामध्ये गाजलेले, नावाजलेले आणि मातब्बर असे संघ आहेत. त्यामुळे ही मॅच काय अशी तशी होणार नाहीये. हा नक्कीच सामना चांगला होईल, बिलकुल यात शंका नाही. कारण 2 षटकांचा खेळ संपलेला असताना धावफलकावरती धावा आहेत केवळ 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत 9 धावा. 9 धावा मात्र आपण बघतोय. आक्रमण पाहायला मिळत नाहीये. फणस डोंगरी टीम आपण वारंवार
बघतो की बामण डोंगरी टीमचं नाव आपल्याला येते, कारण यावर्षी खूप फॉर्म मध्ये असलेली बामण डोंगरी, पण ही फणस डोंगरी सुद्धा आपण गेली 2 वर्षाचा विचार केला, मागच्या 2 वर्षाचा, तर या टीमनंही अक्षरशः क्रिकेटमध्ये आपलं अस्तित्व निर्माण केलंय. या मैदानावरती चांगली गोलंदाजी केली. पहिल्या 2 षटकामध्ये 4.5 धावांच्या सरासरीने केवळ 9 धावा आणि महत्वाच्या 2 विकेटी त्यांनी मिळवल्यात या मैदानावरती विंदणे संघाच्या विरोधात. तन्मय 11 विंदणे इथे अक्रॉस खेळायचं होतं, आपण बघितलं कहीं पे निगाह कहीं पे निशाणा असं नेहमी आपले प्रवीणजी म्हणतात, परंतु इथे एकच धाव घेतली जाईल आणि 10 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 10 धावा धावफलकावरती. तिसरं षटक सुरू आहे. नवीन गोलंदाज विंदणे टीम कडनं दीप दिसले, परंतु त्यानं दिसे नवीन गोलंदाज आहे, फलंदाज आहे, माफ करा. पुन्हा एकदा खेळायचं होतं क्रॉस, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क टिकेमाळी सर होत नाहीये नीट, कारण बॅट कनेक्ट होत नाही. आपण मगाशी पाहिलं किरण पवारही मागच्या मॅच मध्ये मोठे फटके खेळायचा प्रयत्न करत होता, पण संपर्क झाला नाही. आणि आता असे होते, काय कारण असू शकतं या मैदानावरचं, कारण तुम्हाला जास्त अनुभव या मैदानावरचा. नाही, 2 दिवस आपण तीच चर्चा करतोय. भरपूर कारण आहेत त्याची. पहिली तर विकेट थोडीशी लांब आहे, बाउंड्रीज लांब आहेत, चेंडू त्यामुळे स्लो येतोय. आणि इथे बॅटची कडा, चेंडू गल्लेमध्ये जातोय, अजून एक धक्का मिळतोय. विंदणे संघाला आता धक्क्यावरती धक्के मिळत आहेत. किमान 40 धावा होणं गरजेचं आहे, पण डोकं वर करून दिलं नाही ते फणस डोंगरी टीमच्या गोलंदाजांनी. पहिल्या षटकात आल्या 4, त्यानंतर आल्या 5 आणि आतापर्यंत मात्र धावसंख्या आहे ती 1च या षटकामध्ये. टोटल 10, 11 धावा आहेत. 2 धावा या षटकामध्ये आल्यात. अंकित मालुसरे आणि त्यांची सगळी टीम. आमचे मगाशी अंकितने सांगितलं की पिंटा शेट ज्या ज्या वेळेला आमच्या टुर्नामेंट असतात, अंकित आणि त्यांच्या सहकार्यांच्या 2018च्या मैत्री चषकालाही ते आवर्जून उपस्थित होते. त्यांचं प्रेम आहे आणि त्या प्रेमाखातीर 2ऱ्या नंबरची इनामी राशी त्या ठिकाणी दिलेली आहे, तब्बल 50,000 रुपये. त्यांनाही धन्यवाद दिले पाहिजे, कारण आपण म्हणतो ना की एवढी मोठी इनामी राशी देण्यासाठी सुद्धा मन तुमचं भक्कम लागतं आणि ते हॅलो ते मन मोठं दाखवलंय ते पिंटा शेट तवळे यांनी. नाही, अभिषेक, कोणती स्पर्धा आहे ती यशस्वी होण्यासाठी एका दानशूर व्यक्तिमत्वाची गरज असते आणि पिंट्या शेट यांनी या स्पर्धेसाठी 2य क्रमांकाचं पारितोषिकाची इनामी राशी दिली आहे. त्यांचं मनापासून आपण धन्यवाद व्यक्त करूया. आणि मॅच मध्ये बघा, विंदणे टीम क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं फणस डोंगरीनं आणि त्या निर्णयाला साजेल अशी त्यांनी सुरुवात केलेली आहे. चौकार षटकारांची गरज होती आणि हा मला असं वाटतं पहिला खणखणीत असा चौकार. दुसरा हॅलो आपण 4 धावा या चेंडूवरती पाहतोय आणि इथे मात्र चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. एक शेवटचा एक बॉल त्या ठिकाणी शिल्लक आहे. धावफलकावरती धावा आहेत त्या केवळ 15 धावा. एक चौकार त्या ठिकाणी पाहायला मिळाला. 15 रन्स. 3रं षटक सुरू आहे. आक्रमण पाहायला मिळत नाही. विंदणे संघ प्रयत्न करतोय, पण फणस डोंगरी संघाचे गोलंदाज जे मुरलेले गोलंदाज आहेत त्यांच्या टप्प्यावरती फार चांगलं नियंत्रण. यावेळेस मात्र चेंडू थोडासा बाहेर निघतोय. पंच शुभम कदम वाईटचा इशारा देत आहेत आणि या वाईट चेंडूच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होते. धावा होत आहेत त्या 16. 3रं षटक सुरू असताना 16 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. अतिशय संत आणि सावध सुरुवात केलेली आहे ती विंदणे टीमनं. संत आणि सावध सुरुवात. षटकार चौकार पाहिजेत अशी अपेक्षा आहे ती विंदणे टीमच्या. चांगला फटका, जमीन लेगाचा फटका जातोय लॉंग ऑफच्या रिझर्व मध्ये. क्षेत्ररक्षक येतो, थोडा चाचपडला, पण इथे 2री धाव मिळते की नाही हे पाहणं गरजेचं आहे. चांगला थ्रो केला, त्याला त्या ठिकाणी चांगलं कव्हरही केलं, पण 2 धावा रोखू शकले नाहीयेत आणि या 2 धावांच्या बरोबरीने आता 18
वरती धावसंख्या पोहोचली 3 षटकांच्या समाप्तीनंतर. केवळ 6 धावांची सरासरी आहे. 3 षटकामध्ये 18 धावा आल्यात त्या विंदणे संघाच्या. नाही, यावरून पणत डोंगरे संघानं घेतलेला निर्णय, त्या निर्णयाला ते किती खडे उतरलेत हे चित्र स्पष्ट होत आहे. अतिशय सुंदर अशी भेदक गोलंदाजी, क्षेत्ररक्षण पण चांगलं झालेलं आहे आणि अशा स्थितीमध्ये आता विंदणे संघ मी तर म्हणेन की थोडा अडचणीत सापडला आहे. या शेवटच्या षटकामध्ये कमीत कमी 20 ते 25 धावा त्यांना कुठून काढाव्याच लागतील. व्यासपीठावर सर्व मंडळी बसले, आमचे एमडी माळी साहेब मॅचचा आनंद घेत आहेत. काल ही पाहण्यासाठी ते आलेले हार्दिक हार्दिक स्वागत. हा नक्कीच. यानंतर अजून एक सावळे संघ मला असं वाटतं या मैदानावरती खेळणार आहे. सावळेचे बरेचसे प्रेक्षक या ठिकाणी आहेत, पाठीराखे आहेत आणि त्यापैकी आपले आप्पा म्हणजे एमडी माळी यांचं इथे स्वागत आहे. 3 षटकं संपलेत, 18 धावा धावफलकावरती. आता षटकार चौकार आले पाहिजेत, किमान 15-20 तरी धावा आल्या पाहिजेत, तरच एक चांगला सामना या प्रेक्षकांना पाहायला मिळेल आणि तशी फलंदाजी होणं अपेक्षित असेल ते विंदणे संघाच्या पाठीराख्यांना. मोठा फटका, चांगला फटका, कव्हरच्या दिशेने चेंडू तोडलेला आहे. क्षेत्ररक्षक बघा इथे शॉर्ट थर्डमॅनला अडवलंय चेंडूला, पण टिकेमाळी सर गोलंदाजांची जी धार आहे ना ती अगदी भेदक आहे. अफलातून मारा करतायत आणि त्याच्यावरतीच फसवलंय फलंदाजांना. फणस डोंगरे टीम पेण तालुक्यातली नावाजलेली टीम आहे. बऱ्याचशा स्पर्धा सुद्धा यंदाच्या वर्षी या टीमनं जिंकलेल्या आहेत आणि यंदाचं वर्ष त्यांच्यासाठी चांगलं आहे. भरपूर प्राइजेस त्यांनी मारलेले आहेत, त्यामुळे त्यांचे हौसले पण बुलंद झालेले आहेत बघा. हा नक्कीच, आत्मविश्वास दुणावलाय. इथे चांगला फटका, गरंगडे चालला चेंडू, क्षेत्ररक्षक येतोय बघा, अगदी वाईडिश मिडविकेट मधून चेंडू आला, खूप वेगात तो आला आणि त्यानं अखेरकार चेंडूला अडवलंय. आणि हा जो आत्मविश्वास येतो ना त्यावेळेस एखादा गोलंदाज चांगली गोलंदाजी करतो, क्षेत्ररक्षण चांगलं साथ देतं, त्यावेळेस हा आत्मविश्वास दुणावतो आणि हे चित्र मैदानावरती पाहतोय आपण फणस डोंगरी संघाकडून. गोलंदाज नुसतं चेंडू टाकत नाही तर टर्न पण करतायत आणि जास्त स्पीड मध्ये नाही टाकत बघा, थोडासा स्लो स्पीड करतायत अंतिम क्षणी. नक्कीच आजकाल आपण म्हणतो ना की ताकदीपेक्षा युक्तीला फार महत्व आहे आणि ती ताकद न दाखवता शक्कल लढवतोय गोलंदाज, टर्न करतोय आणि हा चेंडू मात्र जास्त टर्न केला. वाईट चेंडूचा इशारा आलाय आणि या वाईट चेंडूच्या मदतीनं टीमची धावसंख्या 22, अजून एक 10-12 धावा पाहिजेत टीम विंदणेसाठी अशी अपेक्षा असेल त्यांच्या पाठीराख्यांची. पंचांचा निर्णय हा अंतिम असेल याची आपण नोंद घ्याल, कारण पंच जो निर्णय देतील तो तुम्हाला तिथे स्वीकारावा लागेल आणि पंचांनी निर्णय दिलाय की हा चेंडू स्वैर आहे. उर्वरित अजूनही काही चेंडू शिल्लक आहे त्या अंतिम ओव्हरचे. स्लॉग ओव्हरचं हे षटक आहे. षटकार चौकारांची अपेक्षा प्रेक्षकांना आहे, तसंच पाठीराख्यांना पण आहे, पण गोलंदाज मुरलेले आहेत ज्यांच्याकडे खूप चांगला अनुभव आहे, त्याचा फायदा मैदानावरती घेताना. मोठा फटका, प्रयत्न सुरू आहेत, पण क्षेत्ररक्षक आपण बघतोय काय कमालीचं क्षेत्ररक्षण, पण थोडी जी काही त्रिधा त्रिपट होते खेळाडूंची त्याचं कारण आहे मैदान. कारण इथे जे मैदान आहे चेंडू कुठे येईल याचा नेम नाहीये, कुठेही तो हुलकावणी देऊ शकतो, हे आपण आतापर्यंत 2-3 वेळा पाहिलंय मैदानावरती. पण तरी पण एक चांगलं क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजाला अजून काय पाहिजे. जर चांगलं क्षेत्ररक्षण होत असेल तर गोलंदाजाला अजून आत्मविश्वास त्याचा दुणावतो आणि हा चेंडू मोठा फटका खेळायचा होता, तिथे सफल झाले होते अगोदरच फलंदाज, पण नीटचा संपर्क चेंडू आणि बॅटचा झाला नाही. केवळ 1 धाव या चेंडूवरती मिळेल आणि या एका धावेच्या बरोबरीने टीमची धावसंख्या 24. शेवटचे काही चेंडू शिल्लक. अपेक्षा विंदणे संघाला की एखादा मोठा फटका येईल, षटकार चौकार येतील, परंतु गोलंदाजही चांगली गोलंदाजी करतायत. गोलंदाज सुयश भट्ट, इथे मात्र चांगला फटका, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली सूर मारलाय त्यानं, पण इथे जाईल लॉंग ऑफच्या डोक्यावरून. अगदी निर्णायक क्षणाला खणखणीत षटकार. फलंदाज अशा प्रकारचे षटकार म्हणजे विंदणे संघाच्या सपोर्टर्स मध्ये थोडा खुशीचा माहोल असेल. हा नक्की, अजून एखादा मोठा आला ना टिकेमाळी फटका तर मोठी धावसंख्या होऊ शकते. एक चांगला सामना
प्रेक्षकांना पाहायला मिळेल, पण हा जमीनलगतचा फटका घरंगडे चाललाय. यावेळेस लॉंगॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षक येतोय, पण इथे मात्र नशिबाचा चौकार मिळतोय. या 4 धावा या मॅच मध्ये निर्णायक ठरतील यात बिलकुल शंका नाही. या 4 धावांच्या बरोबरीनं पहिलं सत्र तिथे संपलंय. 34 धावा धावफलकावरती आल्यात. घेणारे 24 चेंडू आणि 35 धावांची गरज आहे. इथून आपण बघतोय सन्माननीय रोहिदास शेठ तवळे म्हणजे पिंट्या शेठ तवळे आणि सचिन शेठ दुर्गे त्यानंतर आपण बघतोय पनवेल तालुका ओबीसी सेल काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष आणि आमचे गुरु टीके माळी सर यांच्याकडे वळणार आहे. कारण आपण बघतोय की गावामध्ये ते कॉमेंट्री करतायत, परंतु गावाच्या बाहेर जाऊन या रायगड जिल्ह्यात रायगडच्या बाहेरही जे अतिशय मोठे नावाजलेले निवेदक आहेत आमचे टीके माळी सर आणि त्यांच्या सोबत आज मला असं वाटतं यावर्षी दुसऱ्यांदा किंवा तिसऱ्यांदा आपला योग आला असेल टीके माळी सर. आणि ते यानंतर येणाऱ्या 18 चेंडूत 35 धावा होतील की नाही याचं धावतं आणि प्रत्यक्ष वर्णन ऐकवतील टीके माळी सर. धन्यवाद अभिषेक. खरं तर तुम्ही वेळ कमी देताय. तुमचं आमच्यावरचं प्रेम तसं कमी झालेलं दिसतंय, कारण तुम्ही आता पैसा कमवायला लागलेला आहात. पैसा नाही टीके माळी सर, जबाबदारी पण आहे. कारण आपण बघतोय पैसा तर मिळणारच, त्या मेहनत करतो म्हणजे तो कमावा लागणारच, पण जबाबदारी पण आहे आपल्यावरती. आणि आता कुठेतरी एक स्टिकअप राहिलं पाहिजे, कारण 2 दगडीवरती पाय दिला तर एखादा पाय निसटू शकतो. त्यामुळे एकच स्टिकअप. आता यातले दिवस आता संपले आपले, पण एक एन्जॉय म्हणून आपण यायचं आणि थोडासा वेळ द्यायचा, बाकी काही कारण नाही. नक्कीच अभिषेक, तुम्ही चांगलं काम पण करताय. वकील क्षेत्र तसं हे सेवेचं क्षेत्र आहे. म्हणजे म्हणतो ना आपण गुन्हेगारांना शासन आणि सज्जनांना न्याय देण्याचं काम तुम्ही करताय. तुमचं मनापासून आम्ही खरोखर धन्यवाद व्यक्त करतो. आणि आमच्या समालोचकांचा तुम्ही भाग आहात. एक ॲडव्होकेट अभिषेक पाटील म्हणून ही अजून एक अभिमानाची गोष्ट. पाहुणे निघालेले आहेत पिंट्या शेठ आणि सचिन दुर्गे यांचा आपण मनापासून धन्यवाद व्यक्त करूया आणि वळूया मैदानावर. आपण म्हणत होतो की ओमकार हरपाल आहे की नाही, दिसतोय की नाही, परंतु आता दिसलाय. म्हणजे नक्कीच ओमकार हरपालची बॅटिंग या तमाम सर्व आपल्या रसायनिकरांना बघायला मिळणार आहे. आठवत असेल तुम्हाला मोपाड्याच्या मैदानावर मला असं वाटतं 5-6 वर्ष झाली सुप्रीमो ट्रॉफीमध्ये ओमकार हरपालनं केलेली ती धुव्याधार फलंदाजी. खरं तर संघ हारलेला त्यांचा, परंतु ओमकार हरपालची बॅटिंग आजपर्यंत तमाम सर्व मोपाडावासियांना आणि रसायनिकरांना अजूनही आठवत असेल. त्याला रिषभ पंत आपण रायगड प्रीमियर लीग मध्ये नाव दिलेलं, या रायगडचा रिषभ पंत. आणि बघा रायगडचा रिषभ पंत आता वॉर्मअप करत 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 मैदानात प्रवेश करतोय. जर का त्याची बॅटिंग जर या मैदानावर बहरली तर तमाम सर्व प्रेक्षकांच्या इच्छा पूर्ण होतील. हा नक्कीच एक चांगला स्टायलिश खेळाडू आहे आणि मोठी मोठी फटकेबाजी करण्यामध्ये मातब्बर असलेला फलंदाज आहे तो फलंदाज या ठिकाणी ओमकार हरपाल मैदानात गेलायत आणि प्रणव ठाकूर आमचे आलेले आहेत. त्यांचं स्वागत. जे ड्रोन कॅमेरा त्यांनी इथे आणलेला आहे आणि ड्रोन कॅमेरा ज्याला आपण आय व्ह्यू म्हणतो, बर्ड व्ह्यू ना, बर्ड आय व्ह्यू, पक्षाचा डोळा, त्या तो कॅमेरा किंवा हेलिकॉप्टर कॅम ज्याला आपण म्हणतो तो कॅमेरा इथे ते वापरतायत. हा नक्कीच आपण बघतोय टीके माळी सर, आजकाल त्या ड्रोन बरेचसे नकाशे मिळवले जातात. बऱ्याचशा वरून ज्या काय अगदी गोष्टी आहेत त्या सगळ्या तुम्हाला क्लिअर कट दिसतात, पण काही सेन्सिटिव्ह ठिकाण आहेत तिथे त्याला उडवण्याची परवानगी नसते. हो, हल्ली जमिनीचे सातबारे पण त्याच्यावरून निघतात, जमिनीचे नकाशे पण या ड्रोन कॅमेऱ्यातून आपण काढताना बघितलेलं आहे. आत्ताची टेक्नॉलॉजी, आत्ताचं युग, आत्ताच झालेली प्रगती आपण इथे बघतोय. आणि तेवढं सोपं नाहीये ड्रोन कॅमेरा उडवणं, कारण 2 बोटांचा खेळ आहे. 2 बोटांवर बरोबर कंट्रोल, ते फॅन करायचे, दिशा कंट्रोल करायची आणि एक प्रकारे हेलिकॉप्टर चालवण्याचंच काम आहे. हो नक्कीच, आणि म्हणून तर त्याला ड्रोन आपण म्हणतो ना की वरून सगळं तुम्ही पाहू शकता
आणि इथे गरज आहे 24-35ची. आपले फणस डोंगरीचे कॉमेंटेटर आहेत स्वप्नील पवार यांचं या ठिकाणी आपण स्वागत करूया. कारण आपण जर पाहिलं तर आजकाल बरेचसे समालोचक आहेत आणि चांगले ताकदवान समालोचन आपण पाहतो. 24 चेंडू 35 धावांची गरज आहे. ओमकार हरपाल आणि त्याच्या साथीला फलंदाज आहे. पण माझ्या साथीला जे समालोचक आहे टीके माळी सर यांच्याकडे आपण वळूया. सेकंड सेशनला जशी सुरुवात होईल तशा मायक्रोफोनवरती येतील ते टीके माळी सर. धन्यवाद अभिषेक. खरं तर तुम्ही खूप दिवसांनी समालोचन करताय त्यामुळे अजूनही तुम्हाला सूर गवसताना थोडासा त्रास होतोय तुमच्या चेहऱ्यावर आम्ही बघतोय. पण सलामीला गेलेले ते ओमकार हरपाल आणि अक्षय जाधव ही सलामीची जोडी फणस डोंगरी संघाची मैदानात आहे. 35 धावांची गरज आहे. 24 चेंडू मध्ये 35 धावांची गरज आहे. ज्या ज्या प्रेक्षकांना चेंडू मिळेल त्यांनी परत द्या. आयोजकांची इथे सूचना आलेली आहे. कारण आजची ही दुसरी रात्र आहे. नाणेफेक जिंकली ती फणस डोंगरी संघानं. निर्णय घेतला क्षेत्ररक्षणाचा आणि ओमकार हरपाल 35चा पाठलाग करण्यासाठी आलेला समाधान पाटील मात्र गोलंदाजीच्या मार्कवर. पहिला चेंडू समाधान पाटील यांचा. हो, लेफ्टीला लेफ्टी जशाच तसं उत्तर देण्याचं ठरवलेलं दिसतंय. मला असं वाटतंय ते विंदणे संघाच्या गोलंदाजांनी. विंदणे पण एक मोठी टीम आहे. आमचे YB पाटील, रवी पाटील ही 40+ ची सगळी मंडळी या विंदणे गावामधूनच बिलॉंग करतात. हो, हा शॉर्ट पिच चेंडू भिरकावलाय, सरळ जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक आलाय चेंडू खाली. चेंडू उचलतोय, चेंडूची फेकी करतोय. तोपर्यंत 2-1च धाव मला असं वाटतं धावून पूर्ण केलेली आहे. खातं खोललेलं आहे. सिंगल आणि तशी गरज नाहीये षटकार चौकारांची. कारण साधारण 8.5-9च्या सरासरीनं जरी धावली फणस डोंगरी तरी हा सामना जिंकू शकते. परंतु ही विकेट बघा ना, 2 रात्रीमध्ये आपण बघतोय ही गोलंदाजांना साथ देणारी विकेट आहे. त्यामुळे या धावा पण कठीण धावा बनवू शकतात ते विंधणेकर फणस डोंगरीसाठी. नक्कीच टिकेमाळी सर. फुलटॉस मोठा फटका खेचायचा होता परंतु बॅट चिकाडा घेऊन चेंडू स्क्वेअर लेग पंचांच्या दिशेनं जातोय आणि एक धाव या ठिकाणी मिळेल. आपण म्हणालात की 8-8.5ची सरासरी आहे म्हणजे केवळ 10चा अंतर आहे. म्हणजे एखाद 2 मोठे फटके आले सर तरी हा सामना सोपा आहे. हा नक्कीच, परंतु ते कधी मारायचे. पॉवर प्लेचं षटक आहे. 2च खेळाडू सर्कलच्या बाहेर आहेत. एक खेळाडू आपण बघतोय डीप मिड विकेटला तैनात केलेला आहे तर दुसरा लॉंग ऑफला फिल्डर तैनात केलेला आहे. बाकी सर्व क्षेत्ररक्षक सर्कलच्या आत आणि जोरदार अपील केलाय. पंचांवर कोणताही प्रभाव नाहीये आणि हा चेंडू जातोय तो निर्धाव. 4 चेंडू आतापर्यंत समाधान पाटीलनं फेकलेत. 4 चेंडू मध्ये धावा दिलेल्या आहेत. त्या 2 ओमकार हरपाल चौकाराच्या प्रतीक्षेत आहे. परंतु वाईटचा इशारा पंचांकडून येतोय. ऑफस्टम आणि ऑफस्टमच्या बाहेर लाईन आणि लेन ठेवले. त्यांनी ओळखलंय गोलंदाज समाधान पाटील हुशार आहे. समाधाननं पण बरेचसे उन्हाळे पावसाळे क्रिकेट मधले बघितलेले आहेत. त्यानं बघितलं की या फलंदाजाला ऑनसाइडला चेंडू देण्याऐवजी आपण ऑफसाइडला चेंडू टाकू. परंतु ओमकार हरपालला आपण बघितलेलं आहे ऑफसाइड सौरभ गांगुली स्टाईलनं तो फलंदाजी करतो. ऑफसाइडला गॅप शोधतो आणि ऑफसाइडचे देखणे कव्हर ड्राईव्ह आपण कित्येक त्याचे बघितलेले आहेत. हा चेंडू मात्र आता मध्ये आणि मासा गळाला लागला. मोठा मासा गळाला लागला. मोठा फलंदाज बाद होतोय तो ओमकार हरपाल. ज्या ठिकाणी आणि त्याच्यामध्ये फसवलं ओमकार हरपालला. आपण ओमकार हरपालची बॅटिंगची वाहवा केली परंतु गोलंदाजानं जे आपलं काम आहे ना ते सातत्यपूर्ण अगदी पार पाडलं आणि महत्वाचा जो अडसर आहे तो दूर केला या गोलंदाजांनी. हा नक्की समाधानचं पण कौतुक करायला पाहिजे. शेवटी विंधण्याचं रक्त आहे. विंधण्याच्या पवित्र मातीतील हा खेळाडू आहे आणि त्याला ओळखलं. जसं ठरवलं ना तसंच इम्प्लिमेंटेशन पण केलं. म्हणजे जसं प्लॅन केला
तसाच प्लॅन फक्त नुसता कागदावर नाही ठेवला तर त्यानं उतरवला अक्षरशः या मैदानामध्ये आणि ओमकार हरपाल सारखा मोठा अडसर त्यानं दूर केलेला आहे. एक मोठी विकेट मिळालेली आहे ती विंदणे संघाला. मी म्हणालेलो की हे 34-35 दिसणारं हे लुटूपुटूचं हे लक्ष्य आहे किंवा छोटी जी टेकडी आहे ती हिमालयाची बनू शकते ती विंदणे संघ, आणि तो प्रयत्न आता विंदणे संघाचा सुरू आहे. हा, सुरुवात तर चांगली केली डीके माळी सर, कारण पहिल्यांदा महत्वाची विकेट मिळवली आणि रेग्युलर इंटरव्ह्यूच्या नंतर जर का विकेट अशा मिळत राहिल्या तर हे जे 35चं आव्हान आहे ना ते कदाचित फार मोठंही वाटू शकतं आणि या सामन्यामध्ये शेवटच्या क्षणापर्यंत एक चांगली झुंज तुम्हाला पाहायला मिळेल. नवीन फलंदाज सुमित गेलेला आहे, दिसायला छोटा आहे पण छोटा पॅक बडा धमाकेवाला हा खेळाडू आहे, परंतु समाधान पण कसलेला आहे. मुरब्बी आहे मॅडन चेंडू. जरा जोरदार टाळ्या विंदण्याच्या या समाधानसाठी झाल्या पाहिजेत. काय अफलातून गोलंदाजी केली. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं आणि फक्त 2च धावा 3च धावा त्यानं या पहिल्या षटकामध्ये दिलेल्या आहेत. जबरदस्त तिखट मारा केलाय. हा, नक्कीच टीके माळी सर, आपण अगोदर पहिलं सत्र चालू असताना असं म्हणालो की धावा 40 पाहिजेत, 45 पर्यंत मजल मारता आली पाहिजे टीम विंदणेला, या ठिकाणी विंदणे संघाला. पण आता आपल्याला समजतंय मैदानावरती की धावा करताना किती कठीण स्थिती निर्माण होते. आत्ताचं वातावरण आणि जे काही विकेट आहे, विकेटनं दाखवलेला रंग, त्याच्यामुळे या सामन्यामध्ये 35 धावा आता खूप साऱ्या वाटू लागतील. एक चांगला सामना पाहायला मिळेल. पाण्यामध्ये मासा झोप घेई कैसा, जावे त्याच्या वंशात तेव्हा त्याला कळे. तिथे गेल्यानंतरची होणारी जी लगबग आहे, तिथे उडणारा जो त्रेधा तिरपीटपणा आहे, तो तिथे गेल्यानंतरच काय अडचणी आहेत त्या सगळ्या अडचणी आपल्याला पाहायला मिळतात. आपण इथून फार म्हणतोय सारखं सारखं षटकार मारा चौकार मारा, पण तेवढं सोपं नाहीये. तिथे गेल्यानंतर प्रेशर आहे, एन्व्हायरमेंट, बाजूचं वातावरण आहे, समोरचा गोलंदाज अनोळखी गोलंदाज आहे, त्याच्या समोर फटके मारायला थोडंसं चेसेबल होऊन बसलेलं आहे ते फणस डोंगरीसाठी. परंतु फणस डोंगरीने ही सिच्युएशन काय पहिल्यांदा हँडल केलेली नाहीये. अनेक वेळा या सिच्युएशन मधून बाहेर निघालेली आहे ती फणस डोंगरी. हो, जाधव जाधव अक्षय जाधवला हा चेंडू मेडन टाकलेला आहे. जबरदस्त गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर बघा हा चेंडू खाली नाही राहिला, थोडासा बाउन्स झाला. आणि असे जर ते चेंडू बाउन्स झाले तर फलंदाजाला ते रीड करताना थोडीशी अडचण होते आणि ते आपण पाहिलं मैदानावर. ते अक्षय थोडासा साचपडला. खडे खडे स्ट्रोक मारतोय. रिव्हर स्वीप मारायचा होता. गाजराची पुंगी वाजली तर वाजली, नाही तर मोडून खाल्ली, असा हा स्ट्रोक आहे. परंतु सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल ती गोलंदाज अक्रुल पाटील याची. समाधान पाया रचला, आता समाधानच्याच पावलावर पाऊल ठेवून चाललेला आहे पुढे तो अक्रुल पाटील. विंदणे संघाची मला असं वाटतं गोलंदाजी हा स्ट्रॉंग झोन दिसतोय. फलंदाजांपेक्षा गोलंदाजी हा स्ट्रॉंग झोन आहे आणि तोच झोन इथे वापरतायत. हो, मारलाय या स्ट्रॉंग झोनलाच कमजोर कडी करून टाकली आणि चेंडू गेला स्क्वेअर लेग सीमारेषे पलीकडे 6 धावांसाठी आणि हा जाधवांचा खणखणीत असा षटकार.
मारतोय, मी मारतोय षटकार. हा ही चेंडू मिसअंडरस्टँडिंग आणि धावचित करण्याचा प्रयत्नही नाही झाला. एक धावून पूर्ण होते लेगबाईची आणि या एका धावेने धावसंख्या पोहोचते ती 16. 2 षटकं संपलेली आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचलेली आहे ती फणस डोंगरी संघाची 2-16 जिंकण्यासाठी 1-16 जिंकण्यासाठी 12 चेंडूमध्ये आता 19 धावांची गरज आहे. अभिषेक, आपण या अगोदर चर्चा करत होतो जेव्हा प्रदीप माळी आलेले, हे अंडरआर्म साधारण 2010 ते 2018 पर्यंत भरपूर आपल्या एरियामध्ये अंडरआर्म क्रिकेट चाललेलं आणि मला आठवत आहे की या आपल्या एरियामध्ये एक आपटाच टीम स्ट्रॉंग होती आमची सावळ्याची. त्यानंतर उत्कर्ष कॉलनी, आपटा या काही ठराविक टीम होत्या, त्या जबरदस्त स्ट्रॉंग टीम होत्या. त्यामध्ये आपट्याचे आमचे काही सहकारी आलेले आहेत जे त्यावेळेला अंडरआर्म खेळायचे. कैलास कदम, विलास कदम, हेमंत पेंडारी, दीपक काकडे, शेखर मेहतर, सचिन मेहतर, सतीश मेहतर, मंगेश भिंगारे यांचं पण आपण हार्दिक स्वागत करूया. हा नक्कीच चिकेमाळी सर, पूर्वी अंडरआर्म खूप चालायचं आणि तुम्ही पण चांगले खेळायचं असं आम्ही ऐकून आहोत अंडरआर्म. आणि इथे आपण बघतोय 12 आणि 19 ची गरज आहे. 12 चेंडू 19 धावांची गरज. तसं पाहिलं तर प्रत्येक षटकामागे 9, 9.5 आणि इथून पॅव्हेलियन मधून सांगतात की बाबा मारा, शेवटच्या चेंडूपर्यंत नेऊ नका सामना, अन्यथा गडबड होण्याची शक्यता आहे. आणि प्रयत्न करतोय तो जाधव. हो, इकडून इशारा आला आणि तिकडे मारला, मात्र गेला हातामध्ये. बाद होतोय तो फलंदाज अक्षय जाधव. ठीक आहे माळी सर, असं वाटलं की मिड विकेटच्या वरून चेंडू जाईल की काय, पण अचानक बघा हवेनं रुख बदलला आणि चेंडू गेला लॉंग ऑफला. हा जर का थोडासा स्लाइड झाला असता तर हाही षटकार जाऊ शकला असता, पण तसं घडलं नाही मैदानावर. नाही, त्याचं कारण तुम्ही कालपासूनच बोंबलताय ना सगळे की लांब आहेत बाउंड्र्या आणि थोडंसं विकेट पण स्लो आहे, त्यामुळे चेंडू लागत नाही. म्हणून तर या अगोदर जाधवांनी कुठे मारले फटके? स्क्वेअर लेगला, त्याच्यानंतर थर्ड मॅनला, रिव्हर्स स्वीपचे फटके, फाईन लेगला, मिड विकेट मध्ये हा एरिया आहे ना, तिकडे फटके मारणाऱ्यांना धावा येत आहेत. तुम्हाला आता टेक्निक त्या ठिकाणी यूज करणं गरजेचं आहे. चेंडू त्या ठिकाणी मोठे फटके मारण्यापेक्षा चेंडूला ज्या ठिकाणी सहज जाईल त्या दिशेला ढकलणं गरजेचं होतं. बघूया, परिस्थिती अजूनही दोन्ही संघाच्या बाजूने समप्रमाणात गेलेली आहे. 10 चेंडूमध्ये 19 धावांची गरज आहे. विंदणे संघ मस्त झुंजतोय फणस डोंगरी संघाविरुद्ध. खरं तर आता फणस डोंगरीला त्यांनी झुंजायला लावलंय. शॉर्ट पिच चेंडू, वाटा डिलिव्हरी, एक्सलंट डिलिव्हरी, काय भेदक गोलंदाजी, टर्न प्लंट स्लाइड आहे बघा. फक्त म्हणजे वेग नाही तर टप्पा अचूक आहे, टर्न अचूक आहे आणि त्यामुळे सुंदर गोलंदाजी होते. ती गोलंदाज आकाश पाटील याची तिन्ही गोलंदाजांनी कमाल केली आहे. ओव्हर पिच चेंडू मारलाय, सरळ जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. एक सिंगल मिळते, थ्रो मस्त हातामध्ये येतोय. एकच धाव या चेंडूवर मिळते. ठीक आहे माळी सर, आपण फणस डोंगरी टीमची फिल्डिंग जरा बघितली तर थोड्याशा त्या तुलनेत विंदणे टीमची फिल्डिंग फार चांगली आहे. त्यांनी आतापर्यंत सगळे चेंडू त्या ठिकाणी अडवलेत आणि हा प्लस पॉइंट राहिला या सामन्यामध्ये विंदणेसाठी. करावंच लागेल त्यांना, नाहीतर घरी परतावं लागेल. नक्की. हे अभि नाही तो कभी नाही, त्यांना माहिती आहे. डू ऑर डायची सिच्युएशन आहे. सगळं ओतपोत प्रमाणे ओतायचं आणि हा छोटा पॅक बडा धमाका असं वाटलं, परंतु हा जो काय पॅक आहे तो मात्र त्याचा स्फोट झालेला आहे आणि तो बाद झालाय. बघा मुने साहेब आहेत, त्यांची ही टीम आहे विंदणे. आणि थोडेसे आपण बघतोय की काल नारपोली टीम त्याने उतरवली इथे. नारपोली टीम सुद्धा या स्पर्धेतनं बाहेर निघाली. विंदणे संघ प्रयत्न करतोय, परंतु कुठल्याही प्रकारचं चेहऱ्यावरती जे काय चिंतेची जी लहर असते ना ती त्यांच्या दिसत नाहीये, कारण क्रिकेट प्रति त्यांनी स्वतःला समर्पित केलेलं आहे. चिंतेची लहर दिसत नाहीये कारण त्यांना सोन्याच्या मोहरांचा हंडाच सापडलाय ना. आणि म्हणून तर इथे सगळ्या ज्या ट्रॉफीज आहेत त्यांनी अगदी दिलखुलास पण या आयोजकांना दिलेल्या आहेत सगळ्या. नाही पण बघतोय यंदाच्या वर्षी नरेश मुने जाईल तिथे प्राइजेस देत आहेत, जाईल तिथे ट्रॉफीज देत आहेत, जाईल तिथे 2-2, 3-3 टीम यंदा क्रिकेटमध्ये उतरवत आहेत. त्यामुळे त्यांनी आता यंदा खूप मनावर घेतलंय. हा नक्कीच. आपण ते आपले वडगरचे प्रवीण जाधवना माहिती आहे आपल्याला, कारण त्यांनी अशी कुठली महाराष्ट्रातली टीम ठेवली नाही जी उतरवली नाही आपल्या क्रिकेटच्या खेळामध्ये. कधी ना कधीतरी सक्सेस होणार, त्यांनी ते स्वप्न पूर्ण केलं. मुने साहेबांनाही अजूनही आता ही सुरुवात आहे. नाही ना, मुनेंनी यंदा बक्षिसं मिळवलेत ना. नारपोली टीम पॅक केलेली तेव्हा मला असं वाटतं भातांच्या मैदानावर बक्षीस मिळवलंय. बऱ्या बोकडवीरा
हा नारपोली, एकट्या नारपोलीनं 10 बक्षिसं त्यांना मिळवून दिलेली आहेत, 10 प्राइजेस मिळवून दिलेले आहेत. त्यामुळे नक्कीच यंदा फॉर्म मध्ये असलेली नारपोली टीम पॅकर मुने यांना लकी ठरलेली आहे. हो, हा चेंडू बॅटची कडा घेऊन जातोय शॉर्ट थर्ड मॅन मध्ये, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न मात्र या चेंडूवर मिळते. एक सिंगल समीकरण. आता बघा शेवटचं षटक मला असं वाटतंय शिल्लक असेल. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 17 धावांची गरज आहे ती फणस डोंगरीला. ठीक आहे माळी सर, अगोदर असं वाटलं की हा सामना सहज जिंकेल की काय फणस डोंगरी टीम, पण आता मजा आली आहे खरी. 6 चेंडू 17 धावा. पहिल्या 18 चेंडू मध्ये केवळ 18 धावा आल्यात. आता शेवटच्या 6 चेंडू 17 करायचे आहेत, म्हणजे धावा आणि चेंडू यांच्यामध्ये 11चं अंतर आहे. एका दोन जर का मोठे फटके आले, 2 मोठे फटके मारावेच लागतील या मॅच मध्ये, तरच हा सामना सोपा असेल फणस डोंगरी संघाला. अन्यथा आता या सामन्यात आपलं वर्चस्व त्या ठिकाणी प्रस्थापित करण्याच्या दिशेने वाटचाल करतोय तो विंदणे संघ. हा नक्कीच अभिषेक, आपलं म्हणणं रास्त आहे. आकाश पाटीलचं कौतुक करायला पाहिजे. निर्णायक क्षणाला जेव्हा 12 चेंडू मध्ये 19 धावांची गरज होती, अशा वेळेला काय गोलंदाजी भन्नाट केली. फक्त 2च धावा दिल्या. नरेश मुने काय बक्षीस लावताय? विनर यानंतर मॅच होणार आहे. विनर 6 चेंडू मध्ये 17 धावांची गरज आहे. बरोबरीसाठी 16, जिंकण्यासाठी 17 आणि कंपल्सरी चेसिंग हा आपला नियम आहे. त्यामुळे बघूया काय होईल, काय घडेल, काय बिघडेल. पोझिशन आत्ताचं जर वातावरणाचा अंदाज घेतला ना तर विंदण्याच्या बाजूने आहे. फणस डोंगरीनं जर हा सामना जिंकला ना तर त्यांच्यासारखे हिरो तेच असते. नक्कीच आणि मॅच तर चांगली होईल, पण गोलंदाज थोडा चाचपडलाय. चाचपडतोय की मंकड विकेट म्हणतो ना आपण, ती घेण्याचा प्रयत्न आहे. कोणास ठाऊक, वेळ पण तशी आलेली आहे. इथून तिथून कशा तरी विकेट मिळवायच्या, धावा रोखायच्या, डॉट चेंडू टाकायचे. 6 चेंडू 17 धावांची गरज. गोलंदाज सुजल. हो सुजलनं हा चेंडू टाकलाय निर्धाव. सुजलची ऍक्शन थोडी वेगळी आहे का? हा, ऍक्शन वेगळी आहे आणि त्याच्यामध्ये फसतायत. आपण सोहेल तन्वीरला पाहिलं असेल पाकिस्तानच्या, त्यानंतर ॲडम झंपाला पाहिलं असेल. असे काही जे ऍक्शन वाले गोलंदाज आहेत त्याच्यासारखी ऍक्शन कदाचित वाटते गोलंदाजी. बघा हा तशीच वाटतेय. रिव्हर्स स्वीपचा फटका मारण्याचा प्रयत्न. 1 धाव मिळते ती लेग बायची. हा चेंडू खरं तर बाहेर जायला पाहिजे होता किंवा 2-4 धावा तरी यायला पाहिजे होता. मात्र प्रेशर बघा, प्रेशर मध्ये खेळणं फार कठीण होऊन बसतं. आणि पहिल्यांदा प्रेशर आणलं टिकेबाळी सर. ओमकार हरपालची विकेट मिळवली. ओमकार हरपालला त्या ठिकाणी बाद केलं. तिथून घरघर लागली ती फणस डोंगरी टीमला, कारण पहिल्या षटकात बाद केला तो ओमकार हरपाल. हा चेंडू हो सुंदर चेंडू, जबरदस्त गोलंदाजी. आज सुजल नवाळे आपल्या पिताश्रींच्या पावलावर पाऊल ठेवतोय. 40+ सज्जन नवाळे आमचे, त्यांचा हा सुपुत्र आहे, मला आताच कळलंय. आणि काय गोलंदाजी करतोय सज्जन नवाळे. त्यांच्यासारखंच क्रिकेट आज या मैदानावर ते 40+ गाजवतात आणि त्यांचं चिरंजीव इकडे ज्युनियर क्रिकेट इथे गाजवतोय. वॉट अ क्रिकेट. ओ हा पण चेंडू अफलातून, जबरदस्त गोलंदाजी. लगातार 4 चेंडू टाकलेले, त्यामध्ये 3 चेंडू त्यांना मेडन. आता मला असं वाटतं ओमकार हरपाल पण उठलेला आहे की आता, कारण आता लक्ष कठीण होऊन बसलंय. 2 मध्ये पाहिजेत 16. ठीक आहे सर, तो गोलंदाजी टाकताना असं वाटतं की सहज चेंडू येतो त्याचा. बघा थांबून मारतायत. फाईन लेगला जातोय. आता मात्र 4 धावा मिळणार. प्रयत्न केलाय क्षेत्ररक्षकानं, मात्र चौकार येतोय. संतोष चौधरी आपले म्हणतात ना की पिकं जळून गेल्यावर आलेला पाऊस काय कामाचा, वराती मागून घोडे काय कामाचे. आता चौकार येवो, षटकार येवो. आता विंदणे संघ आधी विजयाच्या उंबरठ्यावर उभा आहे. संतोष, मला असं वाटतं कोणतरी म्हणाला इथं, संतोष बुवा आले असले तर स्टेजवर या. संतोष चौधरी. हा नक्कीच, आपण मगाशी अनाउन्समेंट केली. एका चेंडू मध्ये 12 धावांची गरज आहे. परेश पटेल पण आलेत का? हा, गोलंदाज तयार. आणि हा सामना या ठिकाणी बघा विंदणे संघानं जिंकलेला आहे. विंदणे संघानं खऱ्या अर्थाने चमत्कार केलाय, कारण 35 धावा थोड्या मोठ्या नव्हत्या तरी सुद्धा त्या डिफेन्स करून हा सामना जिंकलेला आहे. त्याबद्दल विंदणे संघाचं मनापासून अभिनंदन. आणि पराभूत